नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा मेहता मॅथ्स नगरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे इंडायसेस. आता इंडायसेस जो असतो तसं पाहिलं तर आपले स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 7वीला असेल 8वीला असेल या दोन्ही वर्गांमध्ये तुम्हाला तो उपयोगी पडतो. तसेच सीबीएसईला देखील तो टॉपिक आहेच. तर म्हणजे प्रत्येक म्हणजे मॅथ जिथं येतं तिथं इंडायसेस म्हणजे इंडेक्स हे गरजेचेच असतं. आणि ते कशा स्वरूपात असतो, तो इंडायसेस चॅप्टर कसा असतो, काय वगैरे सर्व काही आपल्याला बघायचंय. त्यामध्ये कोणते कोणते रूल्स येतात आणि ते कसे सोडवायचं असतं, त्याच्यावर जर एखादं एक्झाम्पल आलं ते कसं सॉल्व्ह करायचं असतं, हे सगळं काही आपल्याला त्यात बघायचं. तर नीट सर्वांनी तुम्हाला जर इंडायसेस हा महत्वाचा चॅप्टर आहे मॅथ मधला, तुमचा बेसिक मधला, हा जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सोप्यात सोप्या पद्धतीने हा चॅप्टर बघणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण स्टार्ट करूयात आपल्या टॉपिकला, इंडायसेस. आता मुळात इंडायसेस हे कसं असतं काय वगैरे एक उदाहरणाद्वारे तुम्हाला मी समजून सांगतो, नीट लक्षात घ्या. बघा आतापर्यंत तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय माहिती असतं, क्यूब म्हणजे काय माहिती असतं, ऐकलेलं तुम्ही बरेच वेळेस. मग स्क्वेअर म्हणजे काय ते बघा. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं 2 चा स्क्वेअर, तुम्हाला माहितीये का 2 चा स्क्वेअर किती आहे? तुम्हाला हो माहितीये. काय असतो 2 चा स्क्वेअर? 4. 2 चा स्क्वेअर किती असतो? 4. तो कसा आला? 2 into 2. काय केलं तुम्ही? 2 ने 2 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं. 2 into 2, 2 2 जा 4. बरोबर आहे. मी जर म्हटलं 5 चा स्क्वेअर किती, कसा काढणार 5 चा स्क्वेअर? लिहिताना मी असं दाखवणार 5 आणि त्याच्या डोक्यावर तुम्ही 2 लिहिलेत म्हणजे 5 चा स्क्वेअर. कसा काढणार आपण 5 चा स्क्वेअर? तर तुम्ही काय करणार 5 into 5. 5 ने 5 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं तुम्ही. 5 into 5. 5 5 जा 25. तुम्ही 2 टाइम्सच का मल्टिप्लाय करताय प्रत्येक वेळेस स्क्वेअर काढताना? तर तुम्हाला माहितीये काय केलं तुम्ही, 2 च्या डोक्यावरती किती होते? 2च होते. म्हणून 2 ने 2 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केले आपण. 2 ने 2 ला 2 वेळेस गुणले. इथं 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे 5 ने 5 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच काय 5 च्या त्या डोक्यावरती किती संख्या होती? 2 होती. म्हणून त्या 5 ने 5 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केले. 5 into 5 is equal to 25. ठीक आहे. तसंच मी जर तुम्हाला असं म्हटलं 6 चा स्क्वेअर किती, तुम्ही काय करणार बरं? 6 into 6. 6 6 जा 36. म्हणजे काय करताय तुम्ही स्क्वेअर काढताना त्या 6 च्या डोक्यावरती किती आहे? स्क्वेअर म्हणजे किती असतं? 2. आणि म्हणून तुम्ही काय करता त्या 6 ने 6 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय करता. 6 into 6. स्वतःला मल्टिप्लाय करायचं. नंबर मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ इज कॉल्ड एज स्क्वेअर. मग बघा त्यावेळेस तुम्ही त्याला स्क्वेअर काढला. आता इथं तुम्ही उलट देखील बघत असता, म्हणजे माहिती असतं तुम्हाला. मी जर म्हटलं 2 चा स्क्वेअर 4 आहे तर तुम्हाला उलटा प्रश्न केला 4 चा स्क्वेअर रूट किती, तर 4 चा स्क्वेअर रूट किती असतं? 2. मी जर तुम्हाला म्हटलं 5 चा स्क्वेअर किती, तर तुम्ही म्हणता 5 चा स्क्वेअर आहे 25. मग मी तुम्हाला उलट विचारतो 25 चा स्क्वेअर रूट किती, तर ते येतं 5. मी म्हटलं 6 चा स्क्वेअर किती, तर येतो 36. मी तुम्हाला विचारलं 36 चा स्क्वेअर रूट किती, ते येतं 6. इथपर्यंत तुम्हाला सगळं काही माहिती आहे, तुम्ही अभ्यासलेलं आहे, बघितलेलं आहे, तुम्हाला माहिती पण आहे. इथपर्यंत ठीक. परंतु याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं क्यूब सुद्धा तुम्हाला एक माहिती आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्यूब काय असतं हे सुद्धा माहिती आहे. क्यूब म्हणजे काय? जसं मी 2 चा स्क्वेअर घेतला तसं मी आता म्हणतो 2 चा क्यूब किती. 2 चा क्यूब किती म्हणजेच काय? 2 ने 2 ला आता किती वेळेस मल्टिप्लाय करायचे? 3 टाइम्स. 2 into 2 into 2. 2 2 जा 4. 4 2 जा 8. म्हणजे 2 चा क्यूब किती आला आता? 8 आला. मी जर म्हटलं 5 चा क्यूब किती, काय होईल? 5 into 5 into 5. 5 5 जा 25 आणि 25 5 जा 125. कळतंय का? म्हणजे क्यूब करत असताना आपण काय केलं माहितीये का? त्याच संख्येला म्हणजे स्वतःलाच किती वेळेस मल्टिप्लाय केलं? तिच्या डोक्यावरती जेवढा नंबर होता तेवढ्या वेळेस मल्टिप्लाय केलं. आणि हे तुम्हाला माहिती आहे, डोक्यावरती ज्यावेळेस 2 असतात त्यावेळेस त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. डोक्यावरती ज्यावेळेस 3 असतात त्यावेळेस त्याला आपण क्यूब म्हणतो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन जर ह्या 2 आणि 3 व्यतिरिक्त जर इतर नंबर जर डोक्यावर आपल्याला दिलेले असतील, 2 आणि 3 व्यतिरिक्त इतर नंबर जर आपल्या डोक्यावर दिले असतील एखाद्या संख्येच्या, तर त्यांना आपण काय म्हणणार हे आपल्याला बघायचं. नीट लक्षात द्या. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं म्हटलं 5 लिहिलेत आणि त्याच्या डोक्यावरती मी 4 लिहितोय. आता बघा 5 च्या डोक्यावर ज्यावेळेस 2 होते त्यावेळेस तुम्ही काय केलं? 5 चा स्क्वेअर म्हटलात. 5 च्या डोक्यावर ज्यावेळेस 3 होते त्यावेळेस तुम्ही 5 चा क्यूब म्हटलात. परंतु 5 च्या डोक्यावर ज्यावेळेस 4 आहे त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण? सांगता येईल? बरोबर. काय म्हणणार? 4th पॉवर ऑफ 5 किंवा 5 raised to 4.
दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो. फोर्थ पॉवर ऑफ 5 किंवा 5 रेज टू 4 त्याला असं वाचतात, परंतु त्याचा मिनिंग काय, तर सेम जसं इथं आपण घेतलं ना तेच इथं सुद्धा त्याचं मिनिंग आहे. ह्या 5 ने 5 ला किती टाइम्स मल्टिप्लाय करावं लागतं तुम्हाला, या डोक्यावर जेवढे दिलेत तेवढे, म्हणजे किती 4 टाइम्स, म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 सॉरी इज इक्वल टू 5 5 जा 25, 25 5 जा 125, 125 5 जा 625 झालं. हे काय झालं, 5 रेज टू 4. कसं वाचलं त्याला आपण, 5 रेज टू 4 किंवा दुसऱ्या शब्दात कसं, फोर्थ पॉवर ऑफ 5. मग तुम्हाला सर याला जसं 5 रेज टू 4 म्हटलं तसं याला म्हणता येणार नाही का, 5 रेज टू 3. हो म्हणता येतं, परंतु हे 5 रेज टू 3 जरी असलं किंवा जसं याला आपण म्हणलो फोर्थ पॉवर ऑफ 5 तसं इथं म्हणता येतं थर्ड पॉवर ऑफ 5. परंतु एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस डोक्यावरती 3 असतं त्यावेळेस त्याला तसं न वाचता डायरेक्टली त्याला आपण तसं वाचतो क्यूब म्हणतो, 5 क्यूब किंवा इथं स्क्वेअर असेल तर 6 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, स्क्वेअर म्हणतो डायरेक्टली त्याला आपण. 2 असेल तर, आणि 3 असेल तर डायरेक्ट क्यूब म्हणतो. पण 2 आणि 3च्या व्यतिरिक्त जर इंडेक्स वरती एखादा नंबर असेल, इंडेक्स म्हणून एखादा नंबर असेल तर त्याला आपण पॉवरच्या स्वरूपात किंवा रेज टू दॅट नंबर असं आपण बोलत असतो. तर अशा स्वरूपात हे जे असतं ना, या सगळ्या संख्यांना आपण स्क्वेअर, क्यूब आणि पॉवरच्या स्वरूपात लिहित असतो. मग तुम्ही मला सर हे इंडायसेसचा काय प्रकार, तर हो हे सर्व म्हणजेच इंडायसेसचाच भाग आहे, त्याचेच एक्झाम्पल आहेत. फक्त त्याला कशाला काय म्हणायचं हे तुम्हाला फक्त सांगतो. नीट लक्ष द्या, इथं हे जे आपण 5 रेज टू 4 असं घेतलं ना, नीट लक्ष द्या, हे जे आपण 5 रेज टू 4 असं जे घेतलं होतं ना, इथं दोन गोष्टी आहेत. हे जे आपण वरचे 4 घेतलेत त्यांना आपण म्हणत असतो इंडेक्स. काय म्हणत असतो, इंडेक्स. वरचा जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो इंडेक्स, आणि हा जो खालचा नंबर असतो ना त्याला आपण म्हणत असतो बेस. नीट लक्ष द्या, मराठीतून यालाच आपण म्हणत असतो घात किंवा घातांक, घात किंवा घातांक, आणि यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणत असतो, मराठीमध्ये म्हणत असतो पाया. कळतंय, याला काय म्हणत असतो, पाया. म्हणजे अशा स्वरूपात हा झाला इंडेक्स आणि हा झाला बेस, हे समजून घ्यायचं. वरचा काय असतो इंडेक्स. आपण इंडायसेस चॅप्टर बघतोय ना, तुम्हाला सर इंडायसेस आणि इथं तुम्ही इंडेक्स बोलताय असं कसं, तर तुम्ही बघितलं असेल की इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर ज्यावेळेस तुम्ही शिकला होता त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल एक वचन अनेक वचन हे मराठीत होतं, इंग्लिशमध्ये त्यालाच आपण सिंग्युलर आणि प्ल्युरल असं म्हणत होतो. मग सिंग्युलर म्हणजे काय, एक वचन, प्ल्युरल म्हणजे काय, अनेक वचन. तर हे एक वचन म्हणजे इंडेक्स असतं, इंडेक्स एखाद्या संख्येचा इंडेक्स म्हणजे घात. परंतु ज्यावेळेस त्याचं अनेक वचन आपण करतो, म्हणजे एकच संख्या नाही ते इतर सगळ्या संख्यांचे आपला घातांक बघायचे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो इंडेक्सचा प्ल्युरल फॉर्म इंडायसेस. हेच आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे, काही बदल नाही, फक्त सिंग्युलर फॉर्म ते प्ल्युरल फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, चला मग हे झालं 5 आहे बेस आणि 4 आहे इंडेक्स. लक्षात ठेवण्यासाठी कुठल्याही एखादं घर बांधायचंय, त्याचा बेस कुठं, बेसमेंट जे असतं, बेस म्हणजे काय, खाली पाया कुठं असतो, खाली, आणि त्याच्यावरून लक्षात ठेवायचं इंडेक्स कोणता आहे वरचा आहे, बेस कोणता आहे, हा खालचा आहे. हा खालचा जो नंबर असतो तो बेस असतो. एक उदाहरणार्थ लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, या स्वरूपात हे झालं इंडेक्स आणि बेस. इथपर्यंत लक्षात ठेवलंय. आता याला कसं सोडवायचं हे आपण बघितलं की कुठलाही इंडेक्स असेल त्याला आपण त्याच संख्येला जेवढ्या वेळेस तो इंडेक्स दिलेला आहे तेवढ्या वेळेस त्याला मल्टिप्लाय करायचं. बस हेच म्हणजे तुमचं काय असतो, इंडेक्स असतो. इथपर्यंत तुमचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण की इंडेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही आहे का, काहीच नाही. इंडेक्स म्हणजे काय, कुठल्याही संख्येने, कोणत्याही नंबरने स्वतःलाच किती वेळा मल्टिप्लाय केले. काय म्हणतोय मी, एखाद्या नंबरने स्वतःला किती वेळा मल्टिप्लाय केले हे दाखवणारा, हे इंडिकेट करणारा जो नंबर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. बघा ना, इथं 2 ने 2 ला किती वेळेस मल्टिप्लाय केले, 2 टाइम्स मल्टिप्लाय केले, 2 टाइम्स केले म्हणून हे 2 लिहिले, हा इंडेक्स झाला. इथं 5 ने 5 ला 4 टाइम्स मल्टिप्लाय केले म्हणून हा 4 काय झाला, इंडेक्स. म्हणजे एखाद्या नंबरने स्वतःला किती वेळा मल्टिप्लाय केले ते दाखवणारा नंबर म्हणजेच काय असतो, आपला इंडेक्स असतो. एवढं लक्षात ठेवा. बाकी आपण त्याचे काही रूल्स वगैरे असतात ते आपण सगळं पुढे बघणारच आहोत सविस्तर, पण इथपर्यंत सगळं लक्षात ठेवा. पाहिजे असेल एखादा याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवा. बरं, आता पुढे बघा, इथं आपण बघितलं होतं, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं 5 चा स्क्वेअर असेल 25, तर 25 चे स्क्वेअर रूट 5 आहे. तसं इथं 5 चा क्यूब असेल 125, तर 125 चा क्यूब रूट किती यायला पाहिजे होतं, 5. त्यानंतर 5 चा ह्याला आता इथं क्यूब होता त्यावेळेस क्यूब रूट म्हटला. इथं मात्र 4 आहे डोक्यावरती, 4 आहेत, त्यावेळेस काय म्हणणार, इंडेक्स आपला 4 असताना काय म्हणणार, नीट लक्षात द्या. ह्याला वाचताना 5 रेज टू 4, काय वाचले मी वाचताना, 5 रेज टू 4 इज इक्वल टू किती येतं आपलं, 625. मग 625 चं 4th रूट किती, तर 5.
काय म्हटलं मी 625चा फोर्थ रूट किती, रूट शब्द वापरलाय. 625चा फोर्थ रूट किती, तर ते आहे 5. जसं इथं म्हटलं होतं 5 क्यूब इज इक्वल टू 125, तर 125चा क्यूब रूट किती 5. ते 3 आहे म्हणून क्यूब म्हणतो आणि त्याला क्यूब रूट शब्द जोडला की 5 आलं. तसं 625चा फोर्थ रूट किती, तर 5. हे समजून घ्यायचं. मी जर एखादी संख्या दिली समज तुम्हाला 2 चा इंडेक्स म्हणजे 2⁵, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती वेळा मल्टिप्लाय करतो आपण, 1 2 3 4 5. मग काय होईल बघा, 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 16 टू जा 32. म्हणजे 5th पॉवर ऑफ 2 किंवा 2⁵, दोन्ही पैकी काही म्हणा. 2⁵ इज इक्वल टू किती, 32. मग 32 चं 5th रूट किती, तर 2. काय 32 चं 5th रूट किती, तर ते येतं 2. ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. म्हणजे स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट किंवा एखाद्या संख्येचा इंडेक्स आणि त्याचं रूट कशाला म्हणायचं, एकदम उलट सुलट असतात. याचा स्क्वेअर हा, याचा स्क्वेअर रूट हे, ह्याचा एवढा इंडेक्स हा, याचा स्क्वेअर तेवढा रूट किती असतं हे, म्हणजे एकमेकाचे उलट सुलट असतात. एवढं लक्षात. आता बघायचे आपल्याला रूल्स, त्याचे काय म्हणजे कोणते कोणते रूल्स असतात इंडायसेसचे, इंडेक्सचे, तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा नीट लक्ष द्या. पहिला रूल कसा सांगतो, जर 2 नंबर दिलेत इंडेक्सच्या फॉर्म मध्ये आणि त्या दोन्ही नंबरचा बेस सेम आहे. बेस कशाला म्हणायचे मगाशी आपण बघितलं, 5⁴ म्हणजे 5 हा बेस होता आणि 4 हा इंडेक्स होता. तसं म्हणजे मी एक सांगतो उदाहरणार्थ, 4 देतो, बेस 4 घेतला, त्याचा इंडेक्स घेतला 2 इंटू बेस 4 घेतला आणि त्याचा इंडेक्स घेतला 3. नीट समजून घ्या. बेस घेतलाय 4 आणि त्याचा स्क्वेअर घेतलाय म्हणजे 4 स्क्वेअर इंटू 4 क्यूब असे 2 नंबर घेतले आणि त्या दोघांचं काय करतोय मी, मल्टिप्लिकेशन. इथं काय दिसतंय तुम्हाला, तर बेस कॉमन दिसतोय, बेस सेम दिसतोय. ज्यावेळेस बेस इक्वल असतो, बेस सेम असतो आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असतं, इंडेक्स काही पण असू द्यात, पण बेस सेम असतो दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असतं, त्यावेळेस लक्षात ठेवायचं बेस हा एकदाच घ्यायचा असतो 4 आणि जे इंडेक्स असतात की नाही त्या दोघांची करायची असते ऍडिशन. म्हणजे इंडेक्स किती बघा इथं 2 + 3, मग 2 + 3 किती होईल, 4⁵2 + 3 5, 4⁵5. हे झालं तुमचं आन्सर. कधी, जेव्हा बेस सेम असतो आणि मल्टिप्लिकेशन असतं दोघांचं, तेव्हाच हा रूल युज मध्ये होतो. म्हणजे काय होईल, 4⁵2 + 3, 2 + 3 म्हणजे 4⁵5. हा, त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची सांगितली काय येते, तर मग तिथून पुढे तुम्ही काढू शकता. काय, 4 ने 4 ला 5 टाइम्स मल्टिप्लाय करायचं, ते आन्सर काढायचं. पण सध्याला मी आता व्हॅल्यू काढण्याची गरज नाही, आपलं सध्याला फक्त तुम्हाला मी समजून सांगतोय तो रूल काय असतो. ठीक आहे. मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो, हे पहिलं, हे दुसरं एक्झाम्पल घेतो. बघा किती नंबर असू द्या, 5³ इंटू 5⁴ इंटू 5². नीट समजून घ्या, 5³ इंटू 5⁴ इंटू 5². आता इथं काय दिसतंय तुम्हाला, प्रत्येक नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन आहे आणि प्रत्येकाचा बेस सेम दिसतोय बघा, 5 5 5. बेस जर सेम असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल, अशा वेळेस आपण काय करायचं सांगितलं तुम्हाला, की सेम बेस एकदाच घ्यायचा. किती वेळेस बेस असू द्या, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, बेस एकदाच घ्यायचा आणि जो इंडेक्स असतो त्यांची काय करायची, ऍडिशन. 3 + 4 + 2. मग काय होईल बघा बरं, हा बेस एकदाच राहील 5 आणि 3 + 4 7, 7 + 2 9, 5⁹9. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे इतका सोपा हा रूल असतो. मी तर रूल सांगतो तुम्हाला. रूल आहे तुमचा a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू, ए हा बेस आहे, इथं पण ए हा बेस आहे. ज्यावेळेस दोन्हीकडे बेस सेम आहे, ए आहे, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मग त्यांचा इंडेक्स आपण कन्सिडर केला m आणि इंडेक्स कन्सिडर केला n. म्हणजे इंडेक्स सारखा असू द्यात किंवा वेगळा असू द्यात, आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त बघायचं त्यांचा बेस सेम आहे का आणि त्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे का. जर असेल तर हा रूल इथे युज होतो. काय करतो आपण, बेस एकदाच घेतो आणि त्या दोघांचं इंडेक्सचं ऍडिशन करतो, m + n. अशा स्वरूपातला हा एक आपला रूल आहे, हा लक्षात ठेवायचा. हा तुम्हाला इथे फॉर्म्युला त्याचा दिला मी. या फॉर्म्युला पद्धतीने, या फॉर्म्युलानुसार सगळे तुम्ही कितीही मोठे गणित असतील ते तुम्ही इथे सोडवू शकता. ठीक आहे. हा पहिला नियम आहे, हा पहिला रूल आहे, हा समजून घ्यायचा. आशा करतोय समजला असेल. काही जर अडचण असेल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल परत एकदा. ठीक आहे. पण अशा स्वरूपात हा पहिला रूल असतो. दुसरा रूल त्याच्या पुढचा बघूयात. आता तुम्ही बघितलं इथं मल्टिप्लिकेशन होतं, त्यावेळेस आपण काय केलं, दोन्ही इंडेक्सची ऍडिशन केली, बेस एकदा घेतला.
पण तिथं जर डिव्हिजन असेल तर आपण काय केलं असतं बरं? फॉर एक्झाम्पल बघा, a raised to m डिवायडेड बाय a raised to n असं असतं, तर आपण काय केलं असतं नीट समजून घ्या. बऱ्याच जणांना अंदाज आला पण असेल त्याचा काय घेणार आहेत आपण, पण अगोदर मी याचं उत्तर सांगण्या अगोदर मी एक्झाम्पल देतो आणि त्यातून समजून सांगून मग आपण फॉर्म्युलाकडे येतो. बघा एक्झाम्पल त्याचं घेतोय मी, कुठलं पण एखादं घ्या. 9 raised to 5 डिवायडेड बाय 9 raised to 3 9 raised to 5 डिवायडेड बाय 9 क्यूब असं त्याचं एक्झाम्पल मी घेतलंय. आता अशा वेळेस काय होतं बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं, जर बेस सेम असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सचे ऍडिशन होते, तसं बेस सेम असेल आणि डिव्हिजन असेल तर जे इंडेक्स असतात त्यांची सबट्रॅक्शन होते. लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची ऍडिशन, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर इंडेक्सची सबट्रॅक्शन होते. म्हणजे बेस एकदाच घ्यायचा हा 9 आणि जे इंडेक्स आहेत 5 आणि 3 ह्या दोघांची सबट्रॅक्शन. 5 मायनस 3, 5 मायनस 3 किती होईल? इज इक्वल टू 9 raised to 5 मायनस 3 इज इक्वल टू 2 म्हणजे 9 स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. हा, तुम्हाला जर व्हॅल्यू काढायला सांगितली तर पुढे तुम्हाला माहिती आहे 9 into 9 करा, 9 9 जर 81 ते तुमचा आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, पण आपल्या सध्याला आपण इथपर्यंतच घेणार आहोत. तर हे तुम्हाला समजलं असेल. आणखी एखादा एक्झाम्पल देतो मी. आणि दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी विचार पण करू शकतात, सर 9 raised to 5 डिवायडेड बाय 9 क्यूब असं घेतलंय, पण प्रश्नामध्ये असं आलंय 9 raised to 5 डिवायडेड बाय 9 क्यूब अशा स्वरूपात आलं. सर मग याचं तुम्हाला माहित आहे ना, हा सुद्धा अपूर्णांक सुद्धा एक प्रकारचा भागाकारच असतो. हा भागाकार हा भागाकार काय बदल आहे का? नाही, याला सुद्धा सेम तेच घेणार. 9 एकच वेळेस घेणार, बेस एक वेळेस घेणार आणि इंडेक्स जो आहे 5 मायनस 3 इंडेक्सची सबट्रॅक्शन करणार. 9 raised to 5 मायनस 3 इज इक्वल टू 2 म्हणजे 9 स्क्वेअर. हे आपला आन्सर. कळतंय ना? सेमच आहे, हे नाही काही बदल नाही त्यामध्ये, समजून घ्या. चला पुढे बघा, एखादा आणखी दुसरा एक एक्झाम्पल घेतो. 6 raised to 3 डिवायडेड बाय 6 एवढंच घेतलंय. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही की आता हे कसं करणार, 6 क्यूब आहे, पण इथं तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि माहिती असेल पण की कुठलाही एखादा नंबर असेल ज्याच्या डोक्यावरती इंडेक्स दिलेला नाहीये. बघा इथे इंडेक्स आहे 3, इथे इंडेक्स आहे 5, इथे इंडेक्स आहे 2, पण एखादा नंबर असा आहे फक्त नंबर दिलाय, त्याच्या डोक्यावरती इंडेक्स दिलेला नसेल तर तिथे इंडेक्स किती असतो? कंपल्सरी 1 हा असतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याच्या डोक्यावरती इंडेक्स काहीच नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय होईल, आपल्याला आपला आन्सर लिहित असताना बेस सेम आहे, डिव्हिजन आहे. बेस सेम असेल, डिव्हिजन असेल तर आपण बेस एकदाच घेणार आणि जे इंडेक्स असेल त्यांची सबट्रॅक्शन करणार. 3 मायनस 1, 3 मायनस 1 इज इक्वल टू 2, 6 स्क्वेअर. तुम्हाला दोन्हीकडे पण 2च येतं का सगळीकडे? नाही, तसं नाही. हे योगायोगाने आलंय आपलं, त्यामुळे सोडून द्या. पण हे समजलं का तुम्हाला? तर याचनुसार आपण आपल्या फॉर्म्युलाकडे जाऊयात. a raised to m डिवायडेड बाय a raised to n इज इक्वल टू काय येईल मग सांगा? बेस एकदाच घेणार a raised to m मायनस n, दोघांची करणार सबट्रॅक्शन. आता याच्या पुढे इथं हे व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहे, याच्या पुढे आपल्याला काही करता येणार नाहीये, त्यामुळे थांबा. इथं फक्त नंबर ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण असे सबट्रॅक्शन करू शकतो. तर हे झाले हे पहिले 2 रूल. आशा करतोय समजलं असेल. पाहिजे असेल तर एखादा स्क्रीनशॉट घ्या, बघूयात आपण पुढचे रूल. तर बघा पुढचा रूल आपण बघतोय. यामध्ये आता तुम्ही बघितलं एखाद्या संख्येच्या डोक्यावरती काहीच दिलेलं नसतं, म्हणजे तिथे किती इंडेक्स असतो? 1 असतो. हे तुम्हाला समजलं. आता म्हणजे कुठलेही नंबर असतील, फॉर एक्झाम्पल आपले नॅचरल नंबर काय असतात हे आपल्याला माहिती आहे. नॅचरल नंबर म्हणजे काय? 1 2 3 4 असे इन्फिनिटी पर्यंत जाणारे नंबर म्हणजे आपले नॅचरल नंबर असतात. परंतु ह्या नॅचरल नंबर पैकी कुठलाही एखादा ज्यावेळेस नंबर मी घेतो तर याचा इंडेक्स किती असेल बरं, असं जर तुम्हाला मी विचारलं तर किती असेल याचा इंडेक्स? बरोबर, किती? 1. कारण याच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे किती असणार आहे? 1. आणि म्हणून याचा इंडेक्स असतो 1. तर हे लक्षात ठेवायचं. परंतु आता मी तुम्हाला असं विचारतो, एक नंबर देतोय 5 घेतो आता जो दिला तोच, आणि याच्या डोक्यावरती, हे पहिले एक्झाम्पल, याच्या डोक्यावरती 0 लिहितो मी, 0. याचा आन्सर किती येईल? याचा आन्सर येतं 1. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो कसं, ते पण सांगतो. नीट लक्ष द्या. फक्त मी कुठलाही नंबर घेतो, नीट लक्ष द्या, कुठलाही नंबर घेतो कसाही असू द्या. फॉर एक्झाम्पल 7 आणि 7 raised to 0 असं केलंय मी. याचा आन्सर किती येईल? याचं पण आन्सर येणार आहे 1. कुठलाही नंबर असू द्या, कितीही मोठा असू द्या. 527 त्याचा इंडेक्स घेतला 0. याचा आन्सर किती येईल?
1. म्हणजे कसं तुम्ही म्हणाल हे असं का बरं 1 का बरं आणि इंडेक्स 1 येईल का डायरेक्ट आन्सरच 1. तर नेहमी लक्षात ठेवा 5 ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस हे सगळ्या याचं आन्सर 1 येतं. नेहमी लक्षात ठेवा. मगाशी ज्यावेळेस आपण असं घेतलं होतं 5² इंटू 5⁻³ अशा स्वरूपात जर आन्सर घेतलं म्हणजे क्वेश्चन घेतला म्हणजे बेस सेम असेल आणि इंडेक्स जर वेगवेगळा असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस आपण काय करतो बेस आहे तसा घेतो आणि इंडेक्स जो असतो त्यांची ऍडिशन करतो. बरोबर. पण बेस इथं आहे तसा घेतो आपण. इथं मात्र तसं नाहीये. इथं बेस आपण घेतच नाही. या पूर्ण या नंबरचं आन्सर किती येतं व्हॅल्यू किती येते 1. 7⁻0 ची व्हॅल्यू किती येते 1. 527�0ची व्हॅल्यू किती येते 1. तुम्ही म्हणाल असं कसं याच्या पाठीमागे एक कारण आहे. फक्त नियम एवढा लक्षात ठेवा. ते कारण तुम्हाला मी सांगतो. बघा नियम काय असेल a⁻0 किती यायला पाहिजे 1. हा आहे आपला रूल. फॉर्म्युला कसं येईल a⁻0 किती येईल 1. पूर्ण त्या क्वांटिटीचा आन्सर येतं 1. तुम्ही म्हणाल असं का तर त्याचा आन्सर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला आन्सर सांगतो. नीट समजून घ्या. जर आता आपण याच्या अगोदरचा एक रूल बघितला होता. काय बघितला होता बघा. जर आपल्याला a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर त्याला आपण काय देतो a⁻m-n म्हणजे दोन्हींचे काय करतो आपण सबट्रॅक्शन करत असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो 5⁻³ म्हणजे 5³ डिवायडेड बाय 5³ बघा नीट लक्ष द्या. 5³ डिवायडेड बाय 5³ त्याचं कसं करणार मी. जर मला आता तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने जर करायचं म्हटलं म्हणजे आपण जो फॉर्म्युला घेतला त्या पद्धतीने जर करायचं म्हटलं तर 5 एकदाच घेणार आणि 3 घेणार. 3 - 3 किती आलं 5⁻0 बरोबर. किती आलं 5⁻0. परंतु मला या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं नाहीये. हा जो फॉर्म्युल्यानुसार आपण घेतला ना त्यानुसार मला सोडवायचं नाही. मी आता वेगळ्या पद्धतीने सोडतो आपल्या रेग्युलर डिव्हिजनच्या पद्धतीने. काय होईल बघा 5³ आहे डिवायडेड बाय 5³ आहे. मग 5³ चा मिनिंग काय होतो सगळ्यात अगोदर आपण बघितलं 5 × 5 × 5. 5³ चा मिनिंग काय झाला 5 × 5 × 5 डिवायडेड बाय. ते डिवायडेड बाय इथे लिहिण्याऐवजी मी खाली घेतो. ते काय होईल 5³ आहे म्हणजे 5 × 5 × 5. नीट समजून घ्या. हे जे 5³ डिवायडेड बाय 5³ आहे त्याला मी कसं घेतोय 5 × 5 × 5 डिवायडेड बाय ह्याला पण 5 × 5 × 5. आता तुम्हाला माहिती आहे इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि दोघांची डिव्हिजन आहे त्यावेळेस सेम नंबर असतील तर कॅन्सल होतील. 5 कट झाला 5 × 5 5 × 5 कट झाला 5 × 5 5 × 5 कट झाला. आन्सर किती आला सगळ्याचं 1. बघा नीट लक्षात द्या. मी ज्यावेळेस या दोघांची डिव्हिजन केली आहे 5³ डिवायडेड बाय 5³ आहे तोच नंबर मी इथं घेतला आणि त्यांची डिव्हिजन करून बघितली त्यावेळेस त्यांचं आन्सर किती आलं 1. आणि इथं सुद्धा 5³ डिवायडेड बाय 5³ आहे आणि याचा ज्यावेळेस मी आपल्या फॉर्म्युल्यानुसार जर विचार केला तर 5⁻3 - 3 आलं. 5⁻3 - 3 म्हणजे 5⁻0. पण 5⁻0 म्हणजे तुम्हाला मागाशी सांगितलं होतं मी 5⁻0 म्हणजे काय असतं कुठल्याही संख्येचा 0 इंडेक्स म्हणजे किती असतं उत्तर 1. हे का असतं कारण की ज्यावेळेस त्याची आपण प्रत्यक्षात डिव्हिजन करतो त्यावेळेस इंडेक्स ज्यावेळेस सेम नंबर आहे त्यांचं ज्यावेळेस 0 येऊ शकतं त्यावेळेस त्याचं आन्सर जर प्रत्यक्षात आपण बघितलं ते किती येतं 1. कारण काटाकाटी केल्यानंतर सगळे नंबर कट होऊ शकतात आणि उत्तर येतं 1. आणि म्हणून ज्यावेळेस असा कुठलाही नंबर असेल ज्याच्या डोक्यावरती इंडेक्स 0 असतो त्यावेळेस त्याचा आन्सर किती येतं नेहमी 1 येतं. एवढं लक्षात ठेवायचं. बघा आता पुढचा रूल जो की मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन केला असेल चालता कुठला रूल आहे तो जर एखादा नंबर असेल त्या नंबरच्या डोक्यावरती म्हणजे इंडेक्स त्याचा जो असतो काहीच दिलेला नसतो म्हणजे किती असतो 1 म्हणजे 6⁻1 असा असेल त्याचा आन्सर काय असतं 6⁻1 म्हणजे किती 6 म्हणजे तोच नंबर असतो. दुसरं एक्झाम्पल 234⁻1 म्हणजे याचा आन्सर किती असेल तोच नंबर 234. म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावरती इंडेक्स नसतो एखाद्या संख्येचा इंडेक्स नसतो म्हणजे किती असतो 1 म्हणजे तीच संख्या असते ना आन्सर मध्ये त्यामुळे त्याचं आन्सर चेंज होत नाही. म्हणूनच आपलं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं फॉर्म्युला जर तयार करायचा झाला तर a⁻1 आन्सर किती असतं a म्हणजे एखाद्या संख्येचा जर इंडेक्स 1 असेल तर त्याचा आन्सर नेहमी तीच संख्या येते. एवढं लक्षात ठेवायचं. समजला असेल हा रूल. चला आपण बघूयात पुढचा. बघा आता एखादा नंबर तुम्हाला दिलाय मी अगोदर एक्झाम्पल घेतो मग आपण फॉर्म्युलाकडे जाऊ आपल्या रेग्युलर मेथडनुसार. बघा एखादा नंबर तुम्हाला मी दिला 2³ घेतलाय. काय केलं मी 2³ घेतला आणि परत त्या दोघांचा 4th पॉवर घेतला. त्या दोघांचा किती घेतला 4th पॉवर. 2³ घेतला आणि परत या दोघांचा 4th पॉवर घेतला म्हणजे काय झालं इथं इंडेक्सचा पुन्हा इंडेक्स घेतलाय आपण. नेहमी नीट लक्षात ठेवा इंडेक्सचा
एक पुन्हा इंडेक्स घेतलाय. ज्यावेळेस असा क्वेश्चन येतो की इंडेक्सचा इंडेक्स घेतलेला असतो त्यावेळेस आन्सर काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं तो जो बेस असतो तो आहे तसाच ठेवायचा. बेस असतो तो आहे तसाच ठेवायचा आणि जे दोन इंडेक्स असतील म्हणजे जे वरचे इंडेक्स असतील त्या इंडेक्सचं करायचं मल्टिप्लिकेशन 3x4 म्हणजेच काय 2 3 4 जा 12. आपलं आन्सर आलं 3 अशा स्वरूपात असतं. म्हणजे कुठलाही एकाला जर इंडेक्स असेल त्या इंडेक्सचा इंडेक्स जर तुम्हाला आलेला आहे तर त्याचा आन्सर काढत असताना त्या बेस एकदाच घ्यायचा आणि ते जे इंडेक्स असतात त्या इंडेक्सचं करायचं मल्टिप्लिकेशन. तिथंच तुमचा आन्सर निघून जातं. ठीक आहे. आणखी एखादा एक्झाम्पल घेतो बघा. 3 त्याचा स्क्वेअर घेतो आणि परत या सगळ्यांचा मी फिफ्थ पॉवर घेतो. नीट लक्ष द्या. 3 त्या ब्रॅकेटचा पुन्हा स्क्वेअर आणि त्या पुन्हा पूर्ण ब्रॅकेटचा फिफ्थ पॉवर. काय होईल इथं तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने की जो बेस असतो तो आहे तसाच घ्यायचा आणि जे इंडेक्स असतात ना इंडेक्सचं काय करायचं मल्टिप्लिकेशन 4 × 2 × 5. काय होईल बेस सेम राहील आणि 4 × 2 = 8 8 × 5 = 40 3 म्हणजे 3चा हा किती इंडेक्स आहे पॉवर आहे 40. तर अशा स्वरूपात तुम्हाला एखाद्या नंबरचा इंडेक्सचा इंडेक्स येत आला असेल तर त्यावेळेस त्या इंडेक्सचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. भले ते कितीही वेळेस आलेला असेल इंडेक्स तरी त्या सर्व इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं बेस सेम ठेवायचा त्यावेळेस तुमचा आन्सर निघून जातो. ठीक आहे. तर हारून समजला असेल नक्की. तर त्याला आपण फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये एखादा नंबर असेल बेस आहे ए त्याचा इंडेक्स आहे एम आणि त्या दोघांचा परत इंडेक्स आहे एन. असं जेव्हा असतं त्यावेळेस तो एम ए आहे तसाच घ्यायचा आणि हे जे इंडेक्स आहे एम × एन त्या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन. हा जो आहे हा आपला तयार होतोय फॉर्म्युला. हा जो रूल आहे ना या रूलनुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला अशी अपेक्षा करतोय. पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या. बघूयात आपण पुढचा रूल. बघा आता पुढे थोडासा वेगळ्या स्वरूपाचा एक क्वेश्चन देतो तुम्हाला मी. नीट लक्ष द्या. हा रूल्स आपण फॉर्म्युला लिहून घेण्या अगोदर इथं खाली एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल बघा. एखादा असं घेतो 5 × 4x + 1 किंवा 4x घेतो फक्त सुरुवातीला सोप्यात सोपं येतो. 5 × 4x = 5 × 8. नीट समजून घ्या. 5 × 4x = 5 × 8 असं दिलंय आणि मी तुम्हाला विचारलंय देन फाइंड व्हॅल्यू ऑफ x. नीट लक्ष द्या. काय विचारलंय फाइंड व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला किती आहे आणि दिलंय काय 5 × 4x = 5 × 8. म्हणजे काय क्वेश्चन काय नीट समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला हे 5 × 4x आणि 5 × 8 हे इक्वल दिले. अगोदर सांगितले क्वेश्चन मध्ये हे दोन्ही कसे तर इक्वल आहेत आणि बेस पण कसा आहे सेम आहे. म्हणजे बेस सेम आहे त्यांनी सांगितलं हे दोन्ही नंबर जे आहेत ह्याची व्हॅल्यू इक्वल आहे असं ज्यावेळेस सांगितलंय यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं जर असं असेल की हे दोन्ही नंबर इक्वल आहेत बेस सेम आहेत अशा वेळेस हे जे त्यांचे इंडेक्स असतात ते पण इक्वलच असतात. काय म्हणतोय ते पण इक्वलच असतात. कधी जर दोन्ही नंबर इक्वल आहेत आणि त्यांचा इंडेक्स जो आहे इंडेक्स पण इक्वल असतो. आता बघा अशा स्वरूपात जर तुम्हाला क्वेश्चन दिला आणि सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इथं कुठलाही एखादा व्हेरिएबल दिला आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली तर काय करणार अशा वेळेस नीट समजून घ्या. तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस हे दोन्ही इक्वल दिले तर त्यावेळेस त्यांचा इंडेक्स पण काय असला पाहिजे इक्वल असला पाहिजे. म्हणजेच 4x अगोदर हा क्वेश्चन लिहून घेतो. 5 × 4x = 5 × 8 आपल्याला माहिती आहे आणि म्हणून 4x = 8. इथं आता बेस सोडून द्यायचा. आपल्याला फक्त काय काढायचंय x ची व्हॅल्यू काढायची. त्यांनी क्वेश्चन मध्ये दिले हे दोन्ही इक्वल आहे ते सांगितले म्हटल्यानंतर आपण काय करणार बेस सोडून देणार. आपल्याला माहिती आहे इथे या दोन्ही इंडेक्स कसे असतात इक्वल असतात अशा वेळेस. म्हणजे 4x = 8 हे दोन्ही इक्वल असतात. मग अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे हे जे व्हेरिएबल आहे x याची व्हॅल्यू कशी काढतो आपण तर x हा इक्वलच्या एका साईडला ठेवणार. हे इक्वल आहे तसंच तिकडे 8 आहे तसंच. हा जो 4 आहे इथं मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जर गेला तर बरोबर राईट साईडला जर आपण पाठवलं इक्वलच्या पलीकडे तर तो इथला मल्टिप्लिकेशन मधला तिकडे कुठे जातो डिव्हिजन मध्ये जातो. म्हणजे हा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेला तर डिव्हिजन मध्ये. आणि मग काय होईल x = 4 × 1 = 4 4 × 2 = 8. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 2. अशा स्वरूपातला हा जो क्वेश्चन असतो हे लक्षात ठेवायचं इथं की जिथं जिथं तुम्हाला हे दोन नंबर इक्वल दिलेत बेस सेम आहे दोन्ही नंबर इक्वल दिलेत अशा वेळेस त्यांचा इंडेक्स पण इक्वल असतो. आणि याचा फॉर्म्युला कसा तयार होईल तर बघा a raised to m is exactly equal to a raised to
n असं जर दिलेलं असेल देन m इज एक्झॅक्टली इक्वल टू n, म्हणजे बेस सेम आहे, हे दोन्ही नंबर इक्वल असतील तर तेव्हा त्यांचे इंडेक्स पण इक्वल असतात. m इज इक्वल टू n हे पण इक्वल असतात. म्हणजे कधी त्यांचा इथं बेस घ्यायचा नाही, आणि असं बरेच जण असं करतील a रेस टू m इज इक्वल टू n, असं नाही. फक्त मी काय केलं, इंडेक्सच घेतले m इज इक्वल टू n या फॉर्म मध्ये. अशा स्वरूपात हे एक्झाम्पल जर तुम्हाला आले तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. कळलं असेल तुम्हाला. पाहिजे असेल तर आणखी एक एक्झाम्पल इथे घेतो मी समजून घ्या. कुठलं पण एखादं एक्झाम्पल देतो. 7 रेस टू x, फक्त x घेतो. 7 रेस टू x इज इक्वल टू 7 रेस टू 5 असं जर मी सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ देन x इज इक्वल टू किती. बघा काय होईल. आपल्याला माहित आहे काय आहे, 7 रेस टू x इज इक्वल टू 7 रेस टू 5 आहे. म्हणजेच हा कोणता फॉर्म्युला इथे युज करता येऊ शकतो, a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n असेल तर आपण काय करतो, m इज इक्वल टू n हा फॉर्म्युला इथे युज करतो. आणि म्हणून देअरफॉर हे जे आहे बेस सेम असल्यामुळे x इज एक्झॅक्टली इक्वल टू 5, म्हणजे हे दोन्ही जे असणार आहेत ते इक्वल असणार आहेत. x इज इक्वल टू 5. आता x च्या साईडला दुसरं काहीच नंबर नाही, म्हणजे x ची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली, तीच आपली x ची व्हॅल्यू असणार आहे 5. इथं मात्र काय होतं, x च्या सोबत 4 होता, हा 4 नको होता, म्हणून आपल्या x ची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे 4 ला आपण राईट साईडला पाठवलं. इथं तसं काहीच नाही x सोबत लेफ्ट साईडला, म्हणून x इज इक्वल टू 5 हेच आपला आन्सर आहे. कळलं असेल तुम्हाला हा फॉर्म्युला कसा युज होतो. म्हणून हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n एक्झॅक्ट. आणि असं जर असेल तर m आणि n कसे असतात, इक्वल असतात. चला पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या. तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टर वरती या टॉपिक वरती आधारित जे पहिले 6 रूल आहेत तेवढे रूल्स कम्प्लीट केलेले आहेत. आणि त्याच्या पुढचे जे रूल्स आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून पूर्ण हा जो टॉपिक आहे एकाच व्हिडिओमध्ये जर कव्हर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ते तुम्हाला पाहण्यासाठी देखील कंटाळवाणा वाटेल. आणि म्हणून मी काय केलं की याच टॉपिक वरती 2 व्हिडिओ तयार करतो. हा पहिला व्हिडिओ असेल आणि त्याच्या दुसरा पार्ट जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. दुसरी गोष्ट ते पुढचा व्हिडिओ सुद्धा एवढा महत्वाचा असणार आहे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले काही रूल्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट म्हणजे जे रूट्स असतात की नाही ते आपण इंडायसेसच्या फॉर्म मध्ये कशा स्वरूपात लिहू शकतो किंवा कसे लिहायचे असतात हे आपण सर्व काही सविस्तर बघणार आहोत. याच्याही व्यतिरिक्त अनेक काही पॉईंट्स आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला इंडायसेस हा चॅप्टर पूर्ण क्लिअर पाहिजे आहे तर हा पण व्हिडिओ नक्की बघा आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो पण शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ कुठेतरी थोडा तरी महत्वाचा आहे, तुमच्या अभ्यासामध्ये महत्वाचा ठरू शकतो किंवा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो असं जर थोडं जरी वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी जे असतील, नातेवाईक असतील, जे की सध्याला त्यांना फायदेशीर ठरू शकतो असे जे कोणी वाटत असतील त्यांना नक्की हा पाठवा, त्यांच्यासोबत शेअर करा. आणि या संदर्भात काही सूचना असतील, काही सजेशन्स असतील तर मला नक्की खाली कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर सुधारणा करता येऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत